2016 मध्ये केंद्र सरकारकडून स्मार्ट शहरांची घोषणा करण्यात आली। त्यामध्ये नाशिक महानगरपालिकेचा देखील समावेश होता। नाशिक महानगरपालिकेकडून अनेक महत्त्वाचे प्रकल्प हे उभारण्यासाठी प्रयत्न केले गेले। स्मार्ट सिटी कंपनीकडून देखील आराखडा तयार करण्यात आला होता। त्यामध्ये जवळपास 52 प्रकल्पांचा देखील त्यामध्ये समावेश होता। नाशिक शहरामध्ये जर आपण बघितलं, सध्या वाढणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटवण्यासाठी सर्वच प्रशासन आता खडबडून जागं झालंय। येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये स्मार्ट पार्किंग असावी अशी देखील सर्वसामान्य नाशिककरांची मागणी आता पूर्णत्वास येईल अशी शक्यता होती। मात्र या संपूर्ण स्मार्ट कंपनीकडून आणि नाशिक महानगरपालिकेकडून नाशिक शहरात होणाऱ्या स्मार्ट पार्किंगचा जो प्रश्न आहे तो आता प्रलंबित आहे। त्याचं कारण नाशिकमध्ये होणाऱ्या स्मार्ट पार्किंगचा महत्त्वाचा प्रकल्प आता स्मार्ट सिटी कंपनीकडून वगळण्यात आलाय। मी सध्या नाशिकच्या रहिवारकारांच्या परिसरामध्ये आहेत आणि रहिवारकारांच्या या परिसरातील ही सर्व उंच इमारत जर आपण बघतोय तर या यशवंत मंडई या ठिकाणी ही स्मार्ट पार्किंग व्यवस्था करण्यात येणार असल्याचा देखील प्रकल्पांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता। मात्र शहरात जवळपास 52 प्रकल्पांची यादी तयार करण्यात आली आणि त्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेला नाशिक शहरातील स्मार्ट पार्किंग प्रकल्प सध्या आता स्मार्ट सिटीच्या कामांमधून वगळण्यात आलाय। नाशिक शहरातील स्मार्ट सिटी कंपनीने तयार केलेल्या आराखड्यात जवळपास 20 प्रकल्पांचे नियोजन केले गेले होते। प्रारंभी या 52 प्रकल्पांची घोषणा केल्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक प्रकल्पांची संख्या कमी करून 20 पर्यंत आणली आणि यामध्ये महत्त्वाच्या प्रकल्पांना देखील आता बगल देण्यात आली आहे। नाशिक शहरातील रहिवारकारांच्या या ठिकाणी असलेल्या यशवंत मंडई या ठिकाणी स्मार्ट पार्किंग प्रकल्प उभारण्यात येणार होता। मात्र यशवंत मंडईतील शेकडो गाळेधारकांचा प्रश्न सोडवण्यात नाशिक महानगरपालिका ही अपयशी ठरली आणि स्मार्ट सिटी कंपनीला नाशिक महानगरपालिकेकडून वेळोवेळी स्मार्ट पार्किंग उभारण्यासाठी योग्य ती मदत न मिळाल्यामुळे नाशिक शहरातील स्मार्ट पार्किंगचा प्रकल्प आता स्मार्ट कंपनीकडून वगळण्यात आला। त्यामुळे शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाकडून केले जात असलेले उपाय आता फोल ठरणार आहे। येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी आता पालिका प्रशासन देखील सज्ज झालंय। मात्र शहरातील पार्किंगचा प्रश्न मार्गी लागणार नसेल तर जगभरातून येणाऱ्या भाविक आणि पार्किंगच्या महत्त्वाच्या प्रश्नांसाठी या प्रशासनाकडून नेमके काय उपाययोजना केली जाणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पालिका आता नेमकी काय उपाययोजना करते हे बघणं महत्त्वाचं असलं तरी देखील येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरात अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहे। मात्र शहरातील अनेक ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक प्रशासनाच्या विभागाकडून उपाययोजना केल्या गेल्या जात आहे। मात्र या स्मार्ट पार्किंगचा प्रश्न आता वगळण्यात येणार असेल तर पालिका प्रशासनाकडे पर्यायी मार्ग नेमके कोणते असणार हे बघणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन किरण कटेरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।